अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला होता. त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीनं संपूर्ण जाहिरात प्रकाशित झालेली आहे. बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. परंतु फॉर्म भरण्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित पाहून घ्या. कारण की मित्रांनो, फॉर्म भरण्यापासून तर ते मुलाखतीपर्यंत अशा काही स्टेप आहेत, की तिथून मुलं काय होतात, रिव्हर्स येतात. म्हणजेच तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे फॉर्म भरणे. फॉर्म जर व्यवस्थित भरलं तरच तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव येतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला करता येते, अन्यथा नाही. त्याच्यामुळं काही ट्रिक्स म्हणा किंवा काही गोष्टी आहेत, की ज्या गुपित आहेत, की त्या जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा फॉर्म हा एक्सेप्ट होतो अन्यथा रिजेक्ट होतो. त्यामुळे संपूर्ण माहिती व्यवस्थित घेतल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरायचा नाही. तर ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल्स आहे. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉइन करा. WhatsApp चॅनल्स आहे तिथं तुम्ही जॉइन करा आणि त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा. जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण होणार नाही. तर या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पाहूया संपूर्ण डिटेल्स नेमकं काय सांगितलेलं आहे या जाहिरातीमध्ये. सुरुवातीचं महत्त्वाचं म्हणजे जागा ह्या महत्त्वाच्या आहेत. जागा पाहून घ्या. टोटल टोटल वॅकंट पोस्ट आहेत 229, आरक्षणामध्ये येणार 5 आणि सिलेक्शन यादी असणार आहे 124 आणि वेटिंग यादी असणार आहे 31. म्हणजेच टोटली जागा असणार आहे 155 आणि हे झालं त्यांचं पेमेंट जागेचं. पुढची प्रोसेस आहे, काय आहे पाहूया. पुढे काय सांगितलेलं आहे. क्रायटेरिया यामध्ये एज महत्त्वाचं आहे. संपूर्ण जो कोणी फॉर्म भरणार आहे त्यांनी एज तुमचं पाहून घ्या. किती एजपर्यंत भरू शकता. जनरलसाठी 18 ते 38 आहे आणि आरक्षण असेल तर 18 ते 43 आहे आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉयी असेल 18 ते नो लिमिट्स. अशा पद्धतीने फॉर्म भरू शकता. आता इथं विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते, क्वालिफिकेशन्स काय आहे? तर क्वालिफिकेशन्स पाहून घ्या काय असणार आहे. कोणतीही डिग्री असू द्या मित्रांनो, कोणतीही डिग्री, एनी ग्रॅज्युएट असू द्या, तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे. आणि प्राधान्य जर म्हटलं तर डिग्री इन लॉमध्ये ज्यांची डिग्री झाली त्यांना प्राधान्य कुठं असते ते पण मी सांगणार आहे. कधी त्यांना प्राधान्य दिले जाते. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजेच ज्यांची डिग्री झालेली आहे त्यांनी देखील हा फॉर्म भरू शकतात. दुसरं पहा, मस्ट हॅव पास्ड गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन. काय आहे? म्हणजेच इथं महत्त्वाचं म्हणजे 40ची स्पीड असायला हवी. किती? 40. 10 मिनिटामध्ये तुम्हाला 400 शब्द टाइप करायचे. त्याच्यामुळं 40चं सर्टिफिकेट इंग्रजीचं, केवळ इंग्रजीचं, बाकी कोणतीही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. फक्त इंग्रजीचं 40 म्हणजे 40 सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. तुमच्याकडे असायला हवे. अशा पद्धतीची ही काय आहे? संपूर्ण क्वालिफिकेशन्स आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म फीस किती असणार आहे पहा. रजिस्ट्रेशन फीस असणार आहे ₹100 फीस सुरुवातीला असणार आहे. आपल्याला काय करायचं आहे? रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजेच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर खरंच तुम्हाला ही पोस्ट मिळवायची असेल आणि जॉइनच करायचं असेल आणि ठरवलंच असेल, तर यासाठी कंटेंट देखील अतिशय महत्त्वाचा असतो. कारण कंटेंट नसेल तर तुम्ही किती जरी हुशार असलं तर त्या पोस्टपर्यंत शेवटपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही. त्यासाठी आपण खास कंटेंट्स तयार केलेले आहे. आता सध्या तर आपण काम सुरू आहे क्वेशन पेपर आणि त्याचं कंटेंट्स आणि जे काही टायपिंग अतिशय महत्त्वाची आहे. त्या संदर्भामध्ये आपण टायपिंगचे पॅसेज तयार केलेले आहेत आणि ते पॅसेजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पॅसेज डाउनलोड करू शकता. तर सुरुवातीला फीस असणार आहे मित्रांनो तुमची फक्त ₹100 आणि त्याच्यानंतर जी काही शॉर्ट लिस्ट लागणार आहे, त्या शॉर्ट लिस्ट नंतर जेवढे त्या सर्वांना ₹400 फीस भरून पूर्ण फीस भरल्याच्या नंतर ॲडमिट्स कार्ड्स अवेलेबल होणार आहे आणि ही फीस ऑनलाईन भरायची आहे. चलन वगैरे तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही. आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस कशी असणार आहे? तर या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. ऑनलाईन वेबसाईट ओपन होईल. त्यावर देखील मी एक व्हिडिओ तयार केला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. थोडीशी गडबड करू नका, कारण गडबड जर केलं तर हा फॉर्म रिजेक्ट देखील होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला त्या फॉर्ममधून बाहेर करू शकतात. आणि ही वेबसाईट आहे 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तो फॉर्म काय करायचा आहे? भरायचा आहे. आणि स्टार्टिंग डेट्स असणार आहे 22 जानेवारी ते 5/2 म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला काय करायचं आहे? तो फॉर्म भरायचा आहे. ती लिंक ओपन होणार आहे आणि क्लोज देखील होणार आहे 5 वाजता 5 फेब्रुवारीला. तर या पद्धतीनं तुम्हाला फॉर्म संपूर्ण भरायचा आहे. आणि फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे काय आहे, की जी काही तुमची स्लिप असते, प्रिंट असते, ती प्रिंट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे आणि फीस पेमेंट केलेली ₹100 असो वा ₹400 असो, या सर्वांची तुम्हाला काय करायचे, जे काही प्रिंट आहे ते तुमच्या हार्ड कॉपी तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायची आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हा फॉर्म संपूर्ण भरायचा आहे. आणि फॉर्म भरल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय असते मित्रांनो, ते देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते देखील घ्या आणि आजपासूनच चांगल्या पद्धतीने तयारी करायला सुरुवात करा. हळू-हळू कशा पद्धतीनं लेखी परीक्षेची तयारी करायची आहे, ते देखील मी सांगणार आहे. आणि शॉर्टलिस्ट करण्यासाठी नेमकी कोणती काळजी घेतली तर तुमच्या शॉर्टलिस्टमध्ये नाव येते, त्यावर देखील मी अपडेट्स देणार आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा.